SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न। सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे आयोजन। सविस्तर वृत्त असे। येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी तसेच अध्यक्ष व कार्याध्यक्ष पदाच्या इच्छुकांची नावे जाणून घेण्यासाठी दिनांक 12 जानेवारी रोजी शिवजन्मोत्सव समितीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीचे आयोजन सौभाग्य लॉन्स सातपूर या ठिकाणी करण्यात आले होते। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी सूचना देत आपले मनोगत व्यक्त केले। उत्सव असेल असे मागच्या वर्षापासून हे कार्यक्रम सुरू केलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना याच्यात लोकप्रतिनिधी सर्व सहभागी होत असतात। वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजन करत असतो। नाट्य आपण एक नाटकाचं सादरीकरण केलेलं होतं, ज्याच्यात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून पूर्ण त्यांचं राज्याभिषेकापर्यंत त्या नाटकाचं सादरीकरण होतं आणि जवळपास 2 ते 3 वर्ष खास लोकांनी हे नाटक मागवून घेतलेलं होतं की त्यांना ते बघायला सगळ्यांना ते आवडायचं। त्यामुळे आपण ते जवळपास 2 ते 3 वर्ष त्या नाटकाचं सादरीकरण केलं आणि त्यामुळे यावेळेस वेगळं काय आपल्याला अजून देता येईल असं आपण नक्कीच प्रयत्न करू। जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम दिले तर त्याचं एक आकर्षण लोकांमध्ये असतं आणि त्यामुळे लोक येतात पण कार्यक्रमाला। त्याचबरोबर आता एक चांगल्या सूचना इथे 2-3 उपकरण बोलणे केलेले आहेत की मग कार्यालय असेल किंवा आपल्याला जागेचं असेल, या सूचना इथे दिल्या आहेत। सध्या आपण बघतोय की प्रशासकीय राजवट सध्या सुरू आहे आणि तिथे नगरसेवक नसल्यामुळे मी नक्कीच एक पत्र आयुक्तांपर्यंत पोहोचवू आपल्याला काय करता येईल, कारण ते जागे जसं करण भाऊंनी बोलला की खरंच उल्लेखनीय असं काम झालेलं आहे। तसंच आपण प्रत्येक जण एक मावळे आहेत या कार्यक्रमाचे। कुणाचाही एखादा जरी हात सरकला तरी तो कार्यक्रम तेवढा यशस्वी होऊ शकत नाही। तर मी सगळ्यांना विनंती करते की एक दिलाने आणि सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करायचा प्रयत्न करू आपण। आणि हेच बोलेल की ज्या मागच्या वर्षी आपण अजून ऍडिशन केलं ते 2-3 दिवसाचा कार्यक्रम केला होता, त्याचप्रमाणे आपण ह्याही वर्षी अजून चांगला कार्यक्रम करायचा प्रयत्न करू। गीताताईंनी खंत व्यक्त केली की 2-4च बायका असतात, तशी खंत माझी कायमच असते। मलाही असं वाटतं की महिलांनी यावं। हा कार्यक्रम आपण पाहतो, कार्यक्रमाच्या दिवशी अनेक महिला असतात, अनेक महिलांच्या यायची इच्छा असते, पण मला असं वाटतं जे माझे बांधव आहेत त्यांनी पण त्यांच्या भगिनी असतील किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे कार्यरत महिला असतील त्यांना आमंत्रित करून ह्या मीटिंग पासून आपल्यामध्ये सामावून घेणं गरजेचं आहे। कारण की कार्यक्रम महिलांनी अजून शोभा वाढते आणि आपण अजून छान कार्यक्रम, छान संकल्पना आपल्याकडे येऊ शकते। तर एवढंच बोलते आणि मी सगळ्यांना 2023च्या कार्यकाळासाठी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मीटिंग मध्ये जे काही सूचना आहेत त्या पद्धतीने कार्यक्रम होतील। मला पहिल्यांदा आनंद वाटला बाळासाहेब की इतक्या चांगल्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा आपला मागच्या वर्षीचा झाला। मला वाटतं 1 नंबर आपल्या विभागातून आपल्यालाच मिळाला असेल। पोलीस प्रशासनाकडे आपण नोंद केली पाहिजे याची, कारण ते बक्षिसं काढतात सगळ्यात चांगला शिवजन्मोत्सव सोहळा कोणाचा। आपण सीपींना पण यावेळेस पत्र देणार आहोत की नाशिक शहरामध्ये एक आगळा वेगळा शिवजन्मोत्सव सोहळा आम्ही साजरा करतो आणि त्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची व्याप्ती ही जगभर व्हावी, देशभर व्हावी आणि महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा व्हावा। कारण मी नेहमी सांगतो, डीजेवर नाचणारी मुलं नको ते आम्हाला, तर छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारी, परंपरा जोपासणारी नवीन पिढी घडावी आणि या दृष्टिकोनातून ह्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आपण आयोजन करत असतो। कारण येणारी लहान मुलं त्या शिवजन्मोत्सव अनुकरण करत असतात की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, शिवाजी महाराजांचा इतिहास कसा होता। तुम्ही जो कार्यक्रम मागच्या वेळेस ठेवला त्याची फी जरी जास्त असेल राऊत साहेब, परंतु कार्यक्रम त्या लेवलचा होता, त्या कार्यक्रमाची उंची होती। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातले जे लहान लहान मुलं, आपल्या महिला, माता भगिनी जे सगळेच येतात। मगाशी मॅडमांनी बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता शाळेतल्या पाठ्यपुस्तकात फार कमी, तो न समजण्या पलीकडचा आहे। बऱ्याच गोष्टी त्याच्या चुकीच्या आहेत, बऱ्याच गोष्टी
ज्या मान्य नाही इतिहासाला, अशाही काही गोष्टी त्याच्यात असल्यामुळं एक चांगला छत्रपतींचा इतिहास जो छत्रपती शिवरायांनी आपल्या तलवारीच्या धारेवर, आपल्या तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर ह्या महाराष्ट्राची, या हिंदुत्वाची जडणघडण केली, ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढच्या पिढीला समजावी घेत असता आणि समितीत काम करत असता. पण माझी आपल्या सर्वांना विनंती, प्रत्येक जण आपल्या भागात आपले मंडळ असतील, आपली संस्था असेल, आपण चालवत असता कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर खर्च असतो आणि खर्चापेक्षा महत्वाचा वेळ असतो. वेळ आपण प्रत्येकाने तो समितीला दिला पाहिजे. प्रत्येकाला कामं वाटून दिली जातं आणि रवी भाऊने आता सांगितलं की जी वर्गणी आपण या ठिकाणी द्याल ती ऐच्छिक आहे. आताच अशोक भाऊंनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी द्यावं लागते. पण भाऊ, आपण समितीत नवरात्र केली, आपण मला वाटत नाही त्या एकाही सभासदाला कोणाला फोन केला की आपण वर्गणी द्या. कारण महिला मंडळांची खूप मनापासून त्यांची अपेक्षा होती. त्यांनी समितीला रिक्वेस्ट केली की शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून आपल्यासोबत अनेक महिला मंडळ जोडलं गेलंय, तर त्यांची मागणी आहे की आपण नवरात्र उत्सव केला पाहिजे. कारण इतर ठिकाणी महिला किंवा घरातली आपली मुलगी पाठवताना माणूस विचार करतो, पण समितीच्या माध्यमातून आपण सर्वजण इथं असता, त्यामुळे आपण केलं पाहिजे. म्हणून आपण तो उपक्रम राबवला आणि तो यशस्वी सुद्धा झाला. आणि संजय भाऊंनी आता कार्यक्रमाचा जो जमा खर्च असतो, जो कमी जास्त होत असतो, होतं की कुठेही शिवजयंती दुसरीकडे छोटी होणार नाही, परंतु ती केल्या जाते. आणि त्याच्या कारणाने काय होतं, आपल्याकडे त्या वेळेस जी पब्लिक येते ती किंवा अजून कोणीतरी अशोक नगरला केली, श्रमिक नगरला केली किंवा पिंपळगाव बाहुल्याला केली, तर त्या ठिकाणी तिथे पण वर्गणी द्यावं लागते आणि इकडे पण वर्गणी द्यावं लागते आणि दोन्ही ठिकाणी कार्यक्रम ऍडजस्ट होत नाही. म्हणून सर्वांना मी विनंती करेल की शक्यतो आपण सर्वांना विनंती करून ज्या छोट्या छोट्या शिवजयंत्या आहेत त्या जर आपण कमी स्वरूपात केल्या तर मला वाटतं आपल्याकडं भरपूर अशी गर्दी होईल आणि वर्गणीला सुद्धा मला वाटतं जास्त प्रमाणात लोक वर्गणी देतील. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही नियोजन बैठक पार पडली. येणारा शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करावा असे एकमताने यावेळी ठराव करण्यात आला. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.